खूप दिवसांपासून चाललेलं आहे कमबॅक कमबॅक कमबॅक. आम्हाला सुखरूप येऊ दे, सुखरूप आमची ट्रिप जाऊ दे. आपण चाललो होतो कुठे, चाललोय कुठं? नमस्कार मंडळी. तर आज खूप 3 महिन्यानंतर ना आज एका नवीन ब्लॉग मध्ये आपण थांब एवढ्या नाही खोपडी तोड साले नाही जमत एवढ्या नाही. पहिल्या तर ते मी कट करतो. सोल तू बोल चालू, तू बोल चालू, मी कट करतो. नमस्कार मंडळी. नंतर काय बोलायचं बोलास तू. देखा आपने लापरवाही का नतीजा है. तर आपण आज आलोय पहिल्यापासून बोल. माझी पहिल्याच बोलतात. नमस्कार मंडळी. तर आपण परत या नवीन ब्लॉग मध्ये थांब मला परत हाय गाईज, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आता मी खूप 3 महिन्यानंतर मी व्हिडिओ टाकतोय. तर त्याचं कारण मी तुम्हाला नंतर सांगेलच, काय विषय काय नाही तो. तर तुम्ही आता थंबनेलवरनं तर ओळखलं असाल की आम्ही कुठे चाललोय. तर माझ्यासोबत आहे माझा मित्र, तुम्ही याला बघितला असाल नमस्कार. पहिल्या ब्लॉग मध्ये जे आम्ही पाद्यपूजनला गेलेलो तिकडेला तुम्ही बघितलं असाल. त्या ब्लॉग मध्ये मंथन वर्गे याचं नाव आहे. तर खूप दिवसांपासून चाललेलं आहे कमबॅक कमबॅक कमबॅक. आता खऱ्या अर्थाने आपला कमबॅक झालेला आहे. आणि आता विषय म्हणजे आता ब्लॉग आपल्याला थांबवायचे नाहीत, त्याचा कंटिन्यू चालू ठेवायचे आहेत. ते चालू राहतीलच. मी पण प्रयत्न करेल की आठवड्यातून कमीत कमी 2 व्हिडिओ तरी मी टाकेल. हा माझा टार्गेटच राहील. बाकी काय बोलतो. बाकी काय नाही, मजेत भाऊ. आता आपण या नवीन ब्लॉग मध्ये खूप मजा मस्ती आणि धमाल करायची आहे. तर आपण या ब्लॉग साठी सुरुवात करूया. आपले येणारे सोबती त्यांना आपण घ्यायला जाऊया स्टेशन मध्ये. आणि आम्ही जी ट्रिप झाली ना आमची ती पूर्ण अनएक्सपेक्टेड आहे. काय बोलतो. हा, आता यात गंमत अशी आहे की ते नंतर ओळख करून देऊ तुम्हाला. ओके चालेल, ते नंतर तुम्हाला ओळख करून देऊ. आता आम्ही थांबलोय. कुठे थांबलोय रे. आम्ही दिगागाव स्टेशनच्या इथे. आम्ही आता दिगागाव स्टेशनच्या इथे. जे नवीन मेंबर आहेत 3 जण ते येतील आता. तर काही जसं की तुम्हाला बोललेलो की 3 मेंबर येत आहेत. तर त्याच्यामधले आता 2 जण येत आहेत. आम्ही त्यांची वाट बघायला बसलो इथे. तेव्हा इथे मंथन बसलाय. काय बोलतो. बघूया 2 मेंबर कधी येत आहेत. हां त्यांचीच वाट बघताना बोललेत. आता पोहोचलोय स्टेशनला. हां स्टेशनच्या बाहेर आले. हां. लेट केला. काय लेट केला? हा? लेट होती आमची वाईट. किती लेट. थांबते का जरासा? बॅगाची काढू द्या आम्हाला. मग काय काय बोलतोय. झालं, तुमचं ऑर्डर केलं खाल्लं ना अजून? आता आलंय. वाट बघत होता. आम्ही जेवण उपवास सोडून आलो रे. ब्लॉक काढते का? हा, ब्लॉक काढतो ते. तर काही मगाशी मी तुम्हाला बोललो की 2 मेंबर येतात. 2 मेंबर इथे. तिचं नाव निकी. रॅपर एक्स ब्लॉगर. असं A few moments later. नारळी भाजी म्हणते ते मला कापूर बिपूर सगळं दिला माहितीये का? आधी कुंकू लावायचं असतं ना. हा, दिला ना तुला, लाव ना. अरे थोडी ना लेडीजला लावायचं असतं. पागल आहे का? अरे काय पोरं लावतात, लेडीज लावतात. चप्पल आणते ना. मग स्पोर्ट डायरेक्ट. अडक घालायची नुसती. धुवायचं असतं त्याला. नाही मी कधी करत. धुवायचं नाही. घरात घालवली फोड. काय घालू, मला नाही येत बाबा. गजब बेइज्जती है. असा बोलायचा. दे रे, मी करतो. बोलाचा फोडायचा. अरे कहना क्या चाहते हो. नाही, ही बोललेली मला नाहीच फोडणार बाई.
मीच फोडते थांब. हे महादेव आम्ही तुमच्याकडे येतो. आम्हाला सुखरूप येऊ दे, सुखरूप आमची ट्रिप जाऊ दे. बस तुमचा आशीर्वाद. हर हर महादेव, हर हर महादेव. गणपती बाप्पा. ना तिथं ठेवायचा चालेल. पाणी संपलं तोपर्यंत. पाणी संपलं असते. चला आता आम्ही निघालोय. ओपन तर कर. तरी पण आपण आपलं तर फर्स्ट टाइमच आहे ना ब्रो. गाईज आम्ही भेटतोय पहिल्यांदा. आमच्यात खूपच जास्त अल्टर लेवलची भक्ती आहे जी जगत आहे हळूहळू. हे पण नाही पण विषय ब्रो एक्सपिरियन्स असलं पाहिजे प्रत्येक गोष्टीचा माणसाला ना, माहितीये का. ट्रस्ट महाराष्ट्र बेटर दॅन. मंगल मूर्ती मोरया. माते की जय. हर हर महादेव. हर महादेव. चला A few moments later. असं सीन आहे. माझा फोन कनेक्ट करणार आहे त्याच्यामध्ये कर. हा व्हिडिओ बरोबर. स्पीकर मध्ये लाव ना यार गाणं. ब्रो यार तुला इनोवा चालवताना लय मजा आली असेल ना. पॉवरफुल गाडी. 2 hours later. हाय गाईज आम्ही आता त्र्यंबकेश्वरला उतरलोय. थंडी आहे. त्र्यंबकेश्वरला उतर. थंडी नाही गारटली नक्की. मी नाही आरडली बिरडली. ते बघितलं त्या गाडीत कशी झोपलेली पूर्ण दोघी पण. काय नाही. आता आम्ही जाऊन रूम बघितली. तिथं मी आता चाललोय फ्रेश वगैरे व्हायला. आणि मग तिकडून आम्ही जाणार आणि तुम्ही आमच्या बरोबर राहा. चलते राहू. हाय गाईज. नमस्कार मित्र. मराठी बोल रे. मी मराठी आहे. मी मराठीतच बोलणार. महाराष्ट्रात जातोय तर मराठीतच बोललं पाहिजे. रिवॉर्ड आलाय. 5 रुपये रिवॉर्ड आलाय. अरे काय इथे थंड आहे. थंडीमुळे एकदम हे झालंय पोट. एक्सेंट आहे का? बोलू मी तुमच्या शुद्ध आरामात. आमची पब्लिक असली ना मावरा काय असं काय काय. अरे मला म्हणजे ऐकायला भारी वाटते ती. खातच मावरा ये घरी खावाला. आम्ही सगळे व्हेजिटेरियन. आम्ही व्हेजिटेरियन मग मी फक्त मी मगाशी दारू बिरूची मस्करी केलेली आहे. मी नाही पित दारू वगैरे. मगाशी मी मस्करी केलेली दारूची. मैं तो गुस्सा हो. कुठला की पब्लिक बोले तर तकलीफ. पोर्टल मध्ये माझ्यासारखी कट्टर नाहीये. अरे वा, लगे आम्ही थोडी तरी पहिले हमारे कॅमेरामॅन ने केक तोडाय. आम्ही आपला एक बर्थडे इथे आम्ही वाट पहिला. इकडे रूम बघितले. आता मी चाललोय फ्रेश व्हायला. अरे तू पहिला केक कापला म्हणून त्याला भरवला. पॅन्ट वाचली माझी. नको जाऊ इथं मग बाबा मला बघूनच दम लागला. हा तिथे जायचं आपल्याला. ए इथं नको. अरे सिरियसली बंकच ना करायचं. चल. हे भाई एवढं दिवसावी. ए, अरे ए, एवढं डरकी चल. वेगळं वाटतंय. अरे आज आहे ब्रह्मगिरी पर्वत. चल. ही ओपनिंग हा चल चल. आइटम के टेंशन में गिरता रहता है बंदा. त्याला तर करू पण नको. मी पण निघले करायला पण नाही तिला. काय झालं. मेरा तो 4 साल का छोटा है. मेरे को 2 साल हो गया मेरा भी ब्रेकअप. काय झालं बाथरूम राहिलं बरोबर का नाही.
म्हणतं नाही तर त्याला बोलव. आता गेलास ना सगळं आवरूनच बाहेर यायचं लक्षात ठेव. आणि 5:35 बाहेर पाहिजे. हे एवढ्या लवकर नाही होणार. ऑफिसला चालला. सही आहे. मीटिंग ठेवली. काय झालं? 2 hours later. Guys, आता आम्ही आता रेडी वगैरे झालोय. तुम्ही बघू शकता. आता त्या दोघी रेडी होत्या तोपर्यंत आम्ही खाली जातो. खाली आम्ही आता नाश्ता वगैरे बघतो कुठे आहे का. हा भाई काय नाही बाबा. चल नाश्ता करू काय. नाश्ता येतं? नाश्ता खायला काय? कांदे पोहे. आता आम्ही कांदे पोहे खाणार आहे. A few moments later. तर काही आम्ही आता फायनली चाललोय दर्शनाला. मंदिर इथे समोरच आहे. पहिल्यांदा आलो कसं वाटतं. आपण चाललो होतो कुठे, चाललोय कुठं, आलोय कुठे म्हणजे. आमचा प्लॅन झालेला भीमाशंकरचा, पण आम्ही आलोय आलोय त्र्यंबकेश्वरला. त्र्यंबकेश्वरला. नाही द्रोणागिरी नाही, ज्योतिर्लिंग बोललो. ब्रह्मगिरी. ज्योतिर्लिंग बोललो. फुल टाइमपास चाललाय. मेकअप करायला अर्धा 1 तास लावला आणि आता टाइमपास चाललाय. तिला केस सुटले. अजून मंदिराचं लोकेशन दिसते काय ब्लॉग मध्ये सगळे दिसतात. सगळी रिस्तान. कांचन तुला वाटत नवरात्रीमध्ये पैसे टाकून राहिले. अरे भाई मला सांगशील ना केस सोडत तर तिथं ते चाहू बरोबर नाही लावला. तुम्हाला शेवटचा मग मस्त लागला. A few moments later. पुढे पॅक झालंय. तरी आज संडेपेक्षा खूप गर्दी कमी आहे. कारण का आज ऑफ डेला आलो आहे ना आम्ही. कारण का जर आम्ही सुट्टीच्या दिवशी आलो असतो ना तर आम्हाला खूप प्रमाणाच्या बाहेर गर्दी होती. मी ह्याला बोललो की आपण शुक्रवारी जाऊया, तर तेव्हा एवढी गर्दी नसते. शुक्रवारी जाऊया. प्लॅनच 28चा झालेला. शुक्रवारी जाऊया. नाही तुम्ही आता इथे गर्दी बघू शकता. मला काहीतरी ज्ञान भेटलं समजा या सगळ्यांना. सिंपल आहे. मी ही गोष्ट पुरे अजून करायचंय तुम्हाला?
अभिषेक करायचं काही रुद्राभिषेक जलाभिषेक पूजा तर काय आमचं आता दर्शन झालेलं आहे. हे किती ओय ओय किती तासाने झालं दर्शन? लागला तरी दीड ला गेलेलो 10-15 बाहेर आलो. 1-2 तास तरी लागले. शूट होतंय. काम चालू आहे इथे. दर्शन कसं झालं? चांगलंच झालंय, एकदम चांगलं. तर आता तुम्हाला मेन गोष्ट सांगतो. गॉड्स प्लॅन आपण बोलतो ना, गॉड्स प्लॅन. जेव्हा मी यूट्यूबला म्हणजे माझा जो लास्ट ब्लॉग होता तो पण त्र्यंबकेश्वरचा होता आणि आत्ता पण जी सुरुवात होते ती म्हणजे त्र्यंबकेश्वरपासूनच होते. त्याला बोलतात गॉड्स प्लॅन.